तो आणि बाहेर गोंधळ सगळे लोक घालतात. आतला गोंधळ काढणारा संत जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत आपण गोंधळातच पडणार आहे. आणि म्हणून प्रत्येकाने गोंधळात पडण्यापेक्षा प्रत्येकाने ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ करा, कारण प्रत्येक ओवीमध्ये ते आत्मतत्व भरलेलं आहे. आपण काल 237 पर्यंत आलो होतो आणि आपल्याला आता 238 ओवी सुरुवात करायची आहे. सुरुवात करण्याआधी लक्षात घ्या, अर्चिरा योग आणि धूम्रयोग हे 2 योग आहेत आणि ह्या दोन्ही योगांच्या पलीकडं जी अवस्था आहे ती तुम्हाला आम्हाला आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा पांडुरंग दिवेकर बाबा यांनी आपल्याला दिलेले आहे. ज्याचा अखंड नामस्मरण चालू असेल, अखंड बरं का, जराही खंड पडत नाही, जिवंतपणामध्ये असताना ज्याचं रोम रोम भजन करत असेल, ज्याचा अखंड श्वासातून, जसं भगवंताच्या श्वासातून वेद बाहेर पडले तसं आपल्या श्वासातून हरिनाम जर बाहेर पडला आणि तो हरिनाम या ब्रह्मांडामध्ये दुमदुमला तर भगवंताला यावं लागेल. कारण आपला श्वास मर्यादित नाही. आपला श्वास कसा आहे, आपला श्वास व्यापक आहे, अमर्याद आहे. बघा, आपण श्वास घेतला आणि सोडला, घेतला आणि सोडला, मग तो इथंच थांबतो का? आपल्या श्वासातून निघालेले जे काही लहरी आहेत, श्वासातून निघाले जे काही नाद आहे, श्वासातून निघालेला जो काही नाद ब्रह्म आहे, जो काही नाम आहे, तो नाम व्यापकतेमध्ये जाते. म्हणजे परमात्मा व्यापक आहे आणि म्हणून आपल्याला श्वासावर भजन करायला सांगितलेले आहे. भजन आपण श्वासावर का करायचा? तर परमात्मा व्यापक आहे आणि आपण मर्यादित आहोत. मग मर्यादित असणारा श्वास, प्रत्येक श्वासागणित जर आपण त्या भगवंताचं भजन केलं तर श्वासच व्यापक होतो. आणि एकदा का श्वास संपूर्ण ब्रह्मांडामध्ये दुमदुमाला लागला तर भगवंत प्रत्यक्ष आपल्याला अनुभवायला येतो. आणि म्हणून पहिला अभ्यास आपल्याला अनुग्रहाचा दिला आहे. पहिला अभ्यास जो आपल्याला अनुग्रहाचा दिला आहे श्वासावरतीच, आणि तो श्वासच आपला देव आहे. आणि तो श्वास ब्रह्मांडामध्ये व्यापक झाला की आपण परमात्म्याला भेटलो, एवढाच बरं का. बाकी काही नाही. याच्यामध्ये गुह्य हेच आहे, तुमचा श्वास हाच तुमचा देव आहे. देव म्हणजे आपला प्राण, म्हणजे आपला जो प्राणवायू जो आहे तो आपला देव आहे. आणि तो प्राण घेता घेता त्या प्राणावरती नाम घेता घेता संपूर्ण पांडवांना भगवंताची प्राप्ती झाली. पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढले, नाही का. देव म्हणजे आपला प्राण, प्राणाशी न करावे निर्वाण, मुख्य भक्तीची लक्षणं जाणायशी, ऐसे परमसख्य धरिता, देवास लागे भक्ताची चिंता. देवाला भक्तांची चिंता लागते. पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढली. पांडव नाही का लाक्षागृहामध्ये जळले असते, पण भगवंताने त्याला काढलं बाहेर. का? तर त्यांचा जो लाक्षागृह म्हणजे आपला जाणारा जो देह आहे तो कसा आहे तो? तर तो लाक्षागृहासारखा आहे. कधीही जाऊ शकतो, कधीही जळून जाऊ शकतो आपला देह, कधीही आपल्याला सोडून जाऊ शकतो. मग त्या लाक्षागृहातून म्हणजे त्या शरीरातून बाहेर कसं निघायचं आणि आपलं भजन कसं करायचं हे सांगण्यासाठी रामकृष्ण हरी आले. रामकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष राम आणि कृष्ण दोन्ही अवतारीत आले आणि त्यांनी हरीची ओळख करून दाखवली. रामकृष्ण हरी जो व्यापक आहे. हरी कसा आहे? व्यापक आहे. पण व्यापकता दाखवण्यासाठी प्रत्यक्ष आला नामारूपा. तो नामारूपाला आला म्हणून झाला सोपा, म्हणून आपल्याला सोपा झाला परमार्थ. आला नामारूपा म्हणून झाला सोपा. भगवंत अवतरित झाले, सांगायला आले म्हणून आपल्याला परमात्मा सोपा झाला, नाही तर आपल्याला कळालं नसतं. अध्याय 8.
ब्रह्माक्षर निर्देश योग आणि त्यातला श्लोक क्रमांक 26 आहे. शुक्ल कृष्ण गती हे ते जगता शाश्वते मते एकया यातना वृत्ती मननीया वर्तते पुनः. ब्रह्माक्षर योगाने ध्यानी काय करतो? मुक्त होतो आणि दुसऱ्या गतीने कर्मी पुन्हा परत येतो आणि धूम्र मार्गाने त्याला परत जन्माला यावं लागतो. हे दोन्ही आपल्याला माहितीसाठी दिलेत बरं का. प्रत्येकाने याच्यावर लक्ष द्या. अर्चिरा मार्ग म्हणजे काय, धूम्र मार्ग काय, ज्या अर्थी ज्ञानेश्वरांनी याची मांडणी केलेली आहे, तेव्हा याला कुठेतरी आपल्या जीवनामध्ये त्याला स्थान आहे. या दोन्ही गोष्टींना काहीतरी स्थान आहे. म्हणून ज्ञानोबारांनी हे आपल्याला ह्या ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. एशिया अनादिया दोन्ही वाटा, आणि ह्या वाटा अनादी कालापासून आहेत सांगतो. ज्ञानोबा सांगतात ह्या वाटा अनादी कालापासून आहे, आधी अनादी काळापासून आहे आणि भगवंत आधी अनादी काळापासून आहे. ऐसिया अनादिया दोन्ही वाटा, एक उजू एक वाटा. एक काय आहे? एक उजू म्हणजे एक आपल्याला सद्गतीकडे घेऊन जाते आणि आपल्याला एक दुर्गतीकडे नेते. एक उच्च लेवलला घेऊन जातो, एक भगवंताकडे घेऊन जातो आणि एक आपल्याला परत जन्माला घालते. या दोन वाटा आहेत. म्हणून बुद्धिपूर्वक उपशिबटा दाविली या तुझं. म्हणून बुद्धीचा वापर करून मी तुम्हाला ह्या वाटा दाखवल्या. वाटा कशा दाखवल्यात? तर तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करा. काय सांगितलंय? तुमच्या बुद्धीचा वापर करा. बुद्धी बरं का, प्रत्येक मनुष्याला भगवंताने बुद्धी दिलेली आहे, पण तिचा वापर करता यायला पाहिजे. कुठे करता यायला पाहिजे? तर परमार्थामध्ये. प्रपंचामध्ये करायची गरज आहे का? गरज आहे प्रपंचामध्ये, कारण प्रपंच होतच असतो, करावा लागत नाही. पण परमार्थ मात्र करावा लागतो. कारण एकदा का माणसाच्या मागे प्रपंच लागला की त्याला सगळ्या प्रकारचा ज्ञान होतो. लग्न झालं की मुलं होणार, मुलांची लग्न होणार, सगळं संसार करावा लागतो माणसाला. मग तो आपल्याला करावा लागत नाही, तो होतच असतो. पण परमार्थ करावा लागतो, कारण परमार्थाकडे कोणाचाच लक्ष नाही परमार्थाकडे. आता मी सांगितला की जो श्वास जातो येतो तो आपला भगवंत आहे आणि त्या भगवंताशी आपण एकरूप होणं म्हणजे खरा परमार्थ आहे. खरा परमार्थ तो आहे आणि तो सांगणारा श्री गुरु जीवनात येत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या भाग्याचा उदय होणार नाही. ऐशी अनादी या दोन्ही वाटा, एकी उजू एकी आवाटा. ह्या अनादी काळापासून आलेल्या वाटा आहेत. अरे अर्जुना, ह्या अनादी काळापासून आलेल्या वाटा आहेत. आणि एक कसा आहे तर एक सरळ आहे, एक मार्ग सरळ आहे आणि एक मार्ग वाकडा आहे. दोन मार्ग आहेत ना. बघा, प्रत्येक गोष्टीला एक सत्य एक असत्य आहे, एक विवेक आणि अविवेक, खरं आणि खोटं, पाप आणि पुण्य. हे प्रत्येक गोष्टीला दोन छापा आणि काटा. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत. तसं भगवंताच्या भक्तीला दोन बाजू दाखवल्या, एक अर्चिरा मार्ग आणि एक धूम्र मार्ग. अर्चिरा मार्गाने गेलो तर आपल्याला ध्येय ठेवता आला तर आपल्याला भगवंताची प्राप्ती. आणि आता मी उल्लेख करून तुम्हाला याच्या आधी 2-4 दिवसात तेच सांगितलं तुम्हाला. आणि धूम्र मार्गाने गेलो तर इथे काय सांगितलंय? का जे मार्ग देखावे. भगवंत सांगतो अर्जुनाला, तुला मार्ग सांगतो, मग तुला कुठल्या मार्गाने जातो तुझा. तसा आपल्याला मार्ग सांगितलाय त्या भक्ती मार्गामध्ये. पण आपल्याला कुठल्या मार्गामध्ये जायचं आहे ही आपण करा सोडवणं. ज्याचं नामस्मरण निरंतर होईल तो भगवंताला ह्याच जन्मामध्ये भेटेल आणि ज्याचं नामस्मरण कमी होईल मग त्याला आपण सांगू शकत नाही. मग येथे कोणाची बा काय गेले? ज्याचे त्याने अनहित केले, आपला अनहित आपल्याच हातात आहे, हिताहित आपल्या हातात आहे. का जे मार्ग देखावे, साच लटिके ओळखावे.
आता जे तुम्हाला 2 मार्ग मी सांगितले त्यातला खरा काय आणि खोटा काय तो ओळखून काय सांगितलंय की ओळखून भक्ती कीजे, ओळखा आणि भक्ती करा. आपला विवेक जागृत करा. आपल्या विवेकातून खरं काय खोटं काय ते तुम्ही शोधून काढा. नाही तर आपण सार आणि असार एकच मानला तर समर्थ आपल्याला सांगतात की अमृत विष एक म्हणते, विष खाता प्राण जाते. काय सांगतात? अमृत आणि विष एकच आहे का? एखाद्याने सांगितलं एकच आहे. न जर त्याने विष पिला तर तो काय होईल? त्याला मुकावं लागेल. म्हणून अमृत विष एक म्हणते, पण विष खाता प्राण जाते. विष खाल्यावर माणूस मरतो. आणि अमृत पिला तर अमर राहतो माणूस. अमृत पिला तर अमर राहतो आणि विष प्याल्यावर मरतो. अमृत विष एक म्हणते, विष खाता प्राण जाती. कुकर्मे होई फजिती, सत्कर्मे वाढी कीर्ती. समर्थ रामदास सांगतात, कुकर्म केले तर आपली फजिती होणार आहे आणि सत्कर्म केले तर जगामध्ये कीर्ती होईल. संत तुकाराम, संत ज्ञानोबाराया, तुकोबाराया, जनाबाई, मुक्ताबाई काय केले ह्यांनी आपली कीर्ती वाढवली. कशातून? भगवंताच्या भजनानंदामध्ये जाऊन त्यांनी आपला ध्येय ठेवला. ध्येय ठेवताना तो आपल्याला दिलेल्या नामातूनच, नामाच्या चिंतनातून ठेवता यायला पाहिजे. आणि आपलं नामचिंतन बंद पडलं तर आपल्याला परत या जन्म मरण्याच्या चक्रामध्ये अडकावं लागेल. अभिमन्यू चक्रव्यूहमय फस गया तू, अशी परिस्थिती होईल आपली. आपण या जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकून जाऊ. म्हणून प्रत्येकाने काय करा, तर प्रत्येकाने जे काही इथून काय सांगितलं जातं त्याचं ऐका आणि त्याचं मननही करा. मनन करा बरं का. प्रत्येक गोष्टीचं मनन व्हायला पाहिजे, वाचन मनन व्हायला पाहिजे. हिताहित जाणावे हिताची लागी, का जे मार्ग देखावे, साची लटके ओळखावे. कुठला मार्ग खरा आहे, कुठला मार्ग खोटा आहे हे तुम्ही स्वतः त्याची पारख घ्या. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं, आपण दुकानात गेलो का आपण काय करतो, एक कपड्याच्या दुकानात पसंत नाही पडलं का दुसऱ्या दुकानात जातो, तिसऱ्या दुकानात जातो आणि ज्या ठिकाणी पसंत पडेल त्याच आपण काय करतो, ती वस्तू घेतो. परमार्थ आपण असं करत नाही, जिथे गेला तिथे माणूस लटकून बसला. बघा बाबा तू काय इथे चाललंय, ते खरं आहे का खोटं आहे का, गुरु काय सांगतो आपल्याला, गुरु आपल्याला मोक्षाचा मार्ग सांगतो का आपल्याला प्रपंचच करायला शिकवतो, ज्याचा त्याने विचार करा. कारण प्रपंच करायला सांगायला लागतच नाही हो, प्रपंच होतच राहतो, पण परमार्थ करावा लागतो. म्हणून प्रपंच साधूनी परमार्थ करीशी त्याने तो सुखी होशी, प्रपंच टाकूनी करीशी त्याने तो दुःखी होशी. प्रपंच टाकूनी परमार्थ केला तरी अन्न न मिळे खायला, मग त्या करंटाला परमार्थ कैसा. म्हणजे प्रपंच परमार्थ दोन्ही पण चालवता यायला पाहिजे. प्रपंच परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी हो. म्हणजे विवेक आपल्या पिंडामध्ये, इथं पण आपल्याला प्रपंचामध्ये पण विवेक वापरायला लागतो आपल्याला. म्हणजे विवेक काय आहे, तर विवेक आपल्याला, विवेकच माणसाला तारून नेण्याचा उत्तम मार्ग कोणता असेल तर आपल्या पिंडामध्ये विवेक असला पाहिजे. चांगलं काय, वाईट काय, सार काय, असर काय, पाप काय, पुण्य काय, खरं काय, खोटं काय, हे आपल्याला स्वतःला ओळखता यायला पाहिजे. तसं आपण कोणत्या मार्गाला चाललोय, कोणत्या गुरुला शरण गेलोय, तो गुरु आपल्याला मोक्षाच्या वार्ता सांगतो का, मोक्षाला घेऊन जाईल का आपल्याला, असा गुरु करायला पाहिजे. नाहीतर हा नरदेह गेल्यानंतर परत आपल्याला नरदेह नाही आहे. याच जन्मामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती झाली तर झाली, नाही तर सगळा व्यर्थ जाईल. आपलं सगळं केलेले सगळे कर्म फुकट जातील. आत्तापर्यंत जे काय आयुष्यामध्ये आपण जे काय पूजा केल्या, अर्चा केल्या, ते सगळ्या आपल्याला पाण्यात सोडावं लागतील. पाण्यात सोडावं लागतील म्हणण्यापेक्षा आपण अधोगतीला गेलो तर तिथे काहीच नाही, तिथे काय गेलो, संपला. जो आपल्याला आयुष्य मिळालं होता, जो आपल्याला आयुष्य मिळालंय, जे आपल्या आयुष्यामध्ये जे आपण भजन केलेलं आहे, आपण ज्ञान मिळवलेलं आहे, त्या ज्ञानातून आपल्याला मुक्ती आहे का हे विचार, हे आपल्या स्वतःला विचारा. मुक्ती आपल्याला मिळेल का ह्या ज्ञानातून, आपण मुक्त होऊ का.
मुक्त होता परी बळेच झाला बद्ध घेऊनी छंद माझे माझे. आपण काय केलंय? आपण मुक्तच आहे. प्रत्येक माणूस हा मुक्तच आहे हो. पण तो का अडकला? बळेच झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. सगळं आपण माझा 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 करत बसला आणि भ्रांतीचा ओझं आहे सगळं. आपण म्हणतो की नाही, माझी बायको, माझी पोरं, माझा संसार, माझी प्रॉपर्टी, माझा पैसा. आपल्याला वरती घेऊन जाता येईल का? हे इथंच ठेवायला लागेल. हे आपल्याला इथंच ठेवायला लागेल. मग आपण कमवायचं नाही का? उत्तम प्रकारे कमवा बरं का. पण ते कमवताना भगवंताचं नामस्मरण करा. कारण भगवंतांनी सांगितलं आहे की अरे तू असा वाग, हे मदतीपासून झाले परंतु म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला का. मग आपल्याला सुटायचं आहे. हे मी केलं नाही, माझ्याकडनं भगवंतांनी करून घेतलं, असा भाव पाहिजे हो. प्रत्येक कर्मामध्ये आपला भाव पाहिजे. हे सगळं जे काय कर्म, चांगले वाईट कर्म जे काय असतील, त्याचा लेखा जोखा भगवंत करत असतो. म्हणून सगळं भगवंताला देऊन टाका. भगवंत सांगतो, ज्ञानवऱ्या सांगतात, तरी उचित कर्मे आघावी तू आचरुणी मजा अर्पावी. काय सांगितलं? सोप्पा सांगितलंय. सगळी कर्म कर, अरे पण ते मला अर्पण कर. परिचित्त वृत्ती विनासावी आत्मस्वरूपी. परंतु तुझं चित्त आहे ना, एका आत्मस्वरूपाकडे घेऊन ये. म्हणजे तुझं मूळ स्वरूप जे आहे, मूळ स्वरूप जे तुझं नाम आहे, त्या नामाकडे आण. कारण नामातूनच आपल्याला मुक्ती, नामातूनच आपला जन्म आहे, नामातूनच संपूर्ण सृष्टीची निर्मिती आहे. आणि ते एक नाम नसेल तर भक्तीचं कामच नाही. भक्तीचं काम नाही बरं का. नामाविना मुख सर्पाचे ते बिल, जिव्हा नव्हे काल सर्प. काय सांगितलंय? नामाविना मुख सर्पाचे ते बिल, जिव्हा नव्हे काळ सर्प. जीव आपल्याला कालाच्या तावडीत देईल आपल्याला. आणि जिभेने आपल्या परा पश्चिंती मध्यमा वैखरी या चारी वाण्यातून आपल्याला नामाचा नाद ब्रह्म आपल्याला जयघोष करता यायला पाहिजे. हरिनामाचा जयघोष करता यायला पाहिजे आपल्याला. ही जीभ आपल्याला त्यासाठी दिलेली आहे. भगवंताच्या नामस्मरणासाठी आपल्याला जीभ दिलेली आहे. म्हणून भगवंत सांगतो अर्जुनाला, ह्या दोन वाटा दाखवल्यात तुला. एक अर्चिरा मार्ग आहे, एक धूम्र मार्ग आहे. मग आता खरं काय ते बाबा तू ओळख. आणि तू ओळखून भक्ती कीजे, ओळखून नमस्कार कीजे. ओळखा आणि देवाला नमस्कार करा. पाहे पा नाव देखता बरवी, कोणी आड घाली काय आथारवी. कोणी आड घाली काय आथावी, का सुफंत जाणून या आडवी रिगवतू असे. काय सांगतात? पाहे पा नाव देखता बरवी. एखादा माणूस पट्टीचा पोहणार आहे. काय आहे? पट्टीचा पोहणारा माणूस आहे. आणि त्याने तो नदीच्या किनारी गेला आणि त्याने असा विचार केला की आपण पोहत पोहत जाऊया. पण बाजूलाच एक उत्तम प्रकारे सजवलेली नाव आहे. मग तो कशाला त्रास घेईल? तो बोलतो या नावेतच बसूया आपण. नावेत बसलो की आपल्याला सहज पलीकडे जाता येईल. सहज बरं का. ते नाही सांगितलं बरं का. ज्ञानवऱ्या ते नाही सांगत. ते दृष्टांत दिला. सिद्धांत काय? की आपल्याला इहलोकातून परलोकात जाण्यासाठी ज्या आपल्याला नामरूपी नौका थोर जेणे तारिले अपार, कृष्ण परमात्माला भगवान राम आले, तुकोबर आले, ज्ञानवर आले, सगळे संत आले. ते कशात बसून गेले? नावेतून बसून गेले. तसं आपल्याला ही नामरूपी नौका मिळालेली आहे. मग ह्या नामरूपी नौकेमध्ये बसून आपल्याला पलीकडे जाता यायला पाहिजे. म्हणून इहलोक साधण्यासाठी जाणत्याची संगत धरणे. ह्या लोकातून आपल्याला प्रपंच नेटका करायचा असेल तर आपल्याला जाणत्याची संगत धरायला लागेल. इहलोक साधण्यासाठी जाणत्याची संगत धरणे. परलोक साधण्यासाठी सद्गुरू पाहिजे. जोपर्यंत आपल्याला गुरु मिळत नाही, नाम देणारा, ध्यानाला बसवणारा, त्या नामाचं चिंतन करणारा, ते गुह्य आद्य अनादी काळीचं नाम आहे. आणि ते आपल्या हातात यायला पाहिजे. ते आपल्या हातात आलं तर आपण सुटलो. झाला सफल व्यापार तुकोबरा सांगतात. हरी आला हाता मग काय भय चिंता. तुका म्हणे हरी काही उरून देवरी. सगळे प्रश्न सुटतात. एकदा का त्या नामाचा स्पर्श झाला
मुळाधार ते ब्रह्मरंध्र का तुम्ही सुटले. उफराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावरती. दासबोधामध्ये संत रामदास सांगतात, वाल्या कोलीचा उफराटा नाम चालू झालं. उफराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, सगळे पापाचे डोंगरच्या डोंगर जळून गेले. ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावरती. बघा, ब्रह्मांडाच्या वरतून त्याच्या नामाची गणना झाली. तसं आपला ब्रह्मांड म्हणजे काय, म्हणजे ब्रह्मरंध्र. हो, ब्रह्मरंध्रात जाऊन आपल्या त्या हरिनामाचं गजर करता यायला पाहिजे. आपल्याला हरिनामाचं गजर ब्रह्मरंध्रात जाऊन करता यायला पाहिजे, तेव्हा आपल्याला त्याची प्रचिती येईल. इथं तेच सांगतात, पाहे पा नाव देखता बरवी, कोण आड घाली काय आथावी. सुंदर नाव आहे, मग त्या नावेमध्ये बसून आपण सहज प्रवास करता येईल. तसा आपल्याला आपल्या जीवनामध्ये श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी, पांडुरंग दिवेकर बाबांनी आपल्याला नाव पाठवलेले आहे, नौका पाठवलेली आहे, नामरूपी नौका. थोर ज्याने तारिले अपार, सगळ्यांना तिने तारलं. मग आपण त्या नौकेमध्ये बसलो नाही तर संत त्याच मार्गाने गेले. ज्ञानदेव जिने नामे विना व्यर्थ, रामकृष्ण पंथ कर्मी याला ज्ञानवरा सांगतात. ज्ञानदेवा जिने नामे विना व्यर्थ, ज्ञानवरा सांगतात नामाशिवाय जगणं व्यर्थ आहे. रामकृष्ण पंथ कर्मी याला, ज्या मार्गातून राम गेले, ज्या मार्गातून कृष्ण परमात्मा गेला, ज्या नामातून तुकोबाराय गेले, जनाबाई गेली, मुक्ताबाई गेली, मीराबाई गेली, ज्या नामातून, तेच नाव आपल्याला मिळालं पाहिजे. ज्ञानदेव जिने नामे विन व्यर्थ, रामकृष्ण पंथ क्रमी याला. ज्या मार्गातून राम गेला, कृष्ण गेला, तोच पंथ मी काय केलाय, क्रमित केलाय. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रत्येकाने जायला पाहिजे. का सुपंत आणून आडवी रिगवती असे. हा नामाचा कसा आहे, राजमार्ग, राजगुह्य योग आपल्याला दिले की नाही मागचा 6व्या अध्यायामध्ये किंवा 9वा अध्याय. राजयोग कोणता योग आहे, राजमार्ग. हा म्हणजे राजमार्ग म्हणजे काय, सहज, म्हणजे सगळी सत्ता आपल्या हातात येतो. जसा एखादा राजा आहे, त्याला जर राज्यपद मिळाला तर सगळं राज्य त्याच्या हातात येतो. तो करेल ती पूर्व दिशा, तो सांगेल तो आदेश. तसा आपल्याला हा राजमार्ग दिलेला आहे. सहज सिंहासनी राजा रघुवीर, सोमभावाने तो काय करतो, राजा काय करतो, तर सोमभावाने तो राज्य स्थापन करतो, गादीवर बसतो तो. म्हणजे आपल्याला काय सांगितलंय की बाबा रे, तुम्ही या सिंहासनावर बसा. कोणत्या, जसा राजा सिंहासनावर बसतो तसं आपल्याला नाम दिलेलं आहे. त्या नामाच्या माध्यमातून आपल्याला श्रीमंती येते. श्रीमंती कोणती, श्रीमंती कुठली आपली, प्रपंचातली नाही बरं का. श्रीमंती म्हणजे चांगले विचार, चांगला आचार, सततम कीर्तयंत माय, सातत्याने कीर्तन म्हणजे सातत्याने नामस्मरण करणं, ही श्रीमंती. ह्या देहाला श्रीमंती नामस्मरणाची श्रीमंती आहे. नामस्मरण हीच आपली श्रीमंती आहे. आणि ती श्रीमंती आपल्याला मिळाली का आपण सुटलो या युगातून, या कशातून, तर या कलियुगातून आपली सुटका होते. तर एखाद्याला राजमार्ग मिळाला तर आडमार्ग कशाला येता, एखाद्याला नाव मिळाली, आता तो कशाला पोहता येतो, पण तो कशाला जाईल, कारण काय, नाव मिळाली. त्या नावेमध्ये बसून आपल्याला पलीकडे जाता येतो. तसं नामरूपी नौका थोर जेणे तारिले अपार. सगळेच संत ह्या राजमार्गाने त्या नामरूपी नौकेमध्ये बसले आणि ह्या लोकातून परलोकामध्ये गेले. जो विषचे अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके, तेवी जो उजू वाटे देखे तो आव्हाटा न वचे. ज्ञानोबा काय सांगतात, जो विष आणि अमृत ही दोन्ही ओळखतो. बघा, एखाद्या माणसाने एका साईडला, एका ठिकाणी विष ठेवले, एका बाजूला अमृत ठेवले. आता तो बघणार नाही का विष ठेवले का अमृत ठेवले,
मग तो अमृत सोडून विषाला स्पर्श करेल का? सांगायचं काय? तुम्हाला मी दोन्ही मार्ग सांगितले, धूम्र मार्ग आणि अर्चिरा मार्ग. आता तुम्हाला दोन्ही मार्गाची मी ओळख दिली, कसं कसे असतात ते. मागच्या सगळ्या ओव्या त्याच झाल्या आपल्या. मागे जे काय ओव्या मी तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या झाल्या. आता हे मार्ग कसे असतात, काय असतात. जठराग्नी पाहिजे, दिवस पाहिजे, पौर्णिमा पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आता तुम्ही कोणता मार्गाचा अवलंबन करायचा हे अर्जुना तुमच्या म्हणजे आपल्या हातात आहे. सोपं सांगितलं तुम्हाला, सोपे वर मामा सांगितले, संतांनी आपलं सोपं सांगितलंय. मग अमृत हे अमृत आणि विष हे माणूस दोन्ही ओळखतो. तसा अर्चिरा मार्ग आणि धूम्र मार्ग, यातला धूम्र मार्ग आपल्याला परत जन्माला घालेल. अर्चिरा मार्ग आपल्याला भगवत भक्तीमध्ये रममान होता होता आपल्याला भगवत स्वरूपच बनवेल. नव्हे, आपण भगवत स्वरूपच आहोत. प्रत्येक माणूस हा कोण आहे? ब्रह्मच आहे. प्रत्येक जीव हा ब्रह्म आहे. पण तो ब्रह्माला का विसरलाय? तर या मायेच्या काय? मायेच्या जखाड्यामध्ये माणूस अडकलाय आणि स्वतःला विसरलाय, आपल्या स्वरूपाला विसरलाय. आणि स्वरूपाला विसरणं हेच पाप आहे बरं का. अज्ञान कशाला म्हणतात? आपल्याच स्वरूपाची आपल्याला ओळख नाही, त्याला अज्ञान म्हणतात, लक्षात घ्या. आणि ती स्वरूपाची आपल्याला ओळख कोण करून देतात? तर सद्गुरू आपल्या जीवनात येतात. काल मी तुम्हाला सांगितलं, अहम ब्रह्मास्मी वाणी एक वेळ पडता कानी. एक वेळ फक्त आपल्याला गुरु काय करतात? कानात बोध देतात आणि मग आपल्याला ते अखंड नामस्मरण चालू होतो. अविद्या निंदा गेली पळवणी. तात्काळ जागीनला ताबडतोब आपण जागे होतो. ताबडतोब जागा व्हायला पाहिजे आपण बरं का. सद्गुरूने आपल्या डोक्यावर हात ठेवल्या आपल्याला त्या स्वरूपाची ओळख होण्यासाठी आपल्याला जागे राहावं लागेल. म्हणून पुढे पारखावे खरे कुडे, पारखिले तरी न पडे अनवसरे. म्हणून प्रथम खऱ्या खोट्यांची पारख करावी. खरं काय खोटं काय ते आपण स्वतःच त्याची पारख व्हायला पाहिजे. म्हणजे आपण पारखी व्हायला पाहिजे. हो, पारखी व्हायला पाहिजे आपण. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. वर्म याच्यामध्ये भक्तीमध्ये वर्म आहे बरं का. कुठलीही भक्ती करून जमणार नाही. गुरुला शरण काय जायचं आपल्याला? तर आपल्याला वर्म दाखवणारा गुरु मिळाला पाहिजे. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी सांगितले. मग आपण पारखी व्हायला पाहिजे. आपण पारखी होतच नाही. आपल्याला जो मार्ग मिळाला चाललो आपण तिकडे. मग तो कुठं जातो काय जातो काय माहीत नाही. आम्ही काय करतो? आम्ही जातो, आम्ही जाऊन बसतो परमार्थाला. पण पारख आपली आपण करावं लागेल. या पारखीसाठी आपल्याला काय करावं लागेल? की आपणच परब्रह्म आहोत. अहम ब्रह्मास्मी वाणी एक वेळ पडता कानी. अविद्या निंद्रा गेली पळोनी, तात्काळ जागी नला. म्हणजे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आपण काय होतो? त्या नामाच्या चिंतनातून आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आपण जागर राहतो सातत्याने. आसनी शयनी भोजनी विसर नाही माझ्या नामी, तया नाम आत्मज्ञानी बोलीजे पार्था. त्याला आत्मज्ञानी म्हणतात. झोपताना, उठताना, खाताना, पिताना, काम करताना, सगळं काही काम करताना आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. म्हणजे जो श्वास जातो येतो त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. त्याला जागा म्हणतात. आणि तिथे आपण जर हजर नसू तर त्याला अज्ञान म्हणतात, त्याला झोपलेलं म्हणतात. म्हणून आंधळेचे जण अवघेचे आंधळे. ज्याच्याकडे श्वासाचा मंत्र नाही ते सगळे आंधळे आहेत. सगळे आंधळे बरं का. म्हणून पुढे पारखावे खरे कुडे. म्हणून प्रथम काय करायला पाहिजे? पुढे म्हणजे प्रथम आपण खरं काय आणि खोटं काय आपण ओळखायला पाहिजे. पारखिले तरी न पडे अनवसरे. आणि ती पारख झाली म्हणजे तो केव्हाही संकटात पडत नाही. अनवसरे म्हणजे संकटात पडत नाही. आपल्यावर संकट काय येतात? तर आपण व्यवस्थित अभ्यास करत नाही. दिलेली साधना आपण करायला पाहिजे. साधनरूपी भक्तीच्या युक्ती आहेत.
सप्रेम उपजे माझी भक्ती, प्रेमासहित भक्ती आपली बाहेर पडली पाहिजे, अष्टसात्विक भाव व्हायला पाहिजे, तरच आपल्याला भगवंत कळेल. भगवंताची प्राप्ती करण्यासाठी किंवा भगवंताला प्राप्त करण्यासाठी भगवंताला प्राप्त करण्याची तशी गरजच नाही, कारण तो प्राप्तच आहे. वस्तू जवळीच असे, आपल्या जवळच आहे ती वस्तू. मग ती प्राप्त का नाही, प्राप्त का होत नाही, तर त्याच्यावर आलेली आवरण आहेत आपल्याकडे. मळ विक्षेप आवरण आलेलं आपल्या अंतःकरणावर, आणि तो काढण्याचा राजमार्ग आपल्याला श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांनी आपल्याला काय केलं, शस्त्र हातात दिला. नामरूपी शस्त्र थोर ज्याने तारिले अपार, ते शस्त्र आहे. आणि तो शस्त्र तुम्हाला चालवता आला तरच तुम्ही युद्ध जिंकू शकता. आणि तो शस्त्र आपल्या हातात नसेल तर कोणीच युद्ध जिंकू शकत नाही. युद्ध कुठे आहे, शत्रूंबरोबर. शत्रू कुठे आहेत, आतमध्ये. आणि एका अंतरीच्या अंतरात्म्यावर 8 जणांचं राज्य आहे. 8 शत्रू आहेत आपले. मग त्या एकाला ऐकतील का 8? परत आपल्याकडं त्रिगुण आहेत, रजगुण, तमगुण, सत्वगुण. ते आपल्याला त्रास देतात. परत आपल्याकडं अहंकार आहे, सगळं आतमध्ये आहे. मग एक आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याला, जर आपल्याला अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झाल्यानंतर हे ज्ञान होतो. मग अंतरीचा अंतरात्मा काय केलेला आहे, झाकोळलेला आहे ह्या सगळ्या विषयांनी. त्यांना बाजूला करायचं असेल तर नामरूपी शस्त्र आपल्या हातात दिलाय. तो सकाळी लवकर उठा, ब्रह्ममुहूर्तावर ध्यान करा. ध्यानाच्या माध्यमातून हे सगळं ज्ञान होतं. एरवी देहांती थोर विषम, काय सांगतात, एरवी देहांती थोर विषम, या मार्गाचे आहे संभ्रम. जन्म्या अभ्यासलियाचे हन, काम जाईल वाया. बाकी अंत समयी म्हणजे अंतकाळी या मार्गाची प्राप्ती होण्यासाठी भीतीच आहे. काय सांगतात, हा मार्ग लवकर प्राप्त होणार नाही. कुठला, अर्चिरा मार्ग. भीतीच आहे म्हणतं आपल्याला शेवटपर्यंत, बरं का. शेवटच्या श्वासापर्यंत आपलं काय होईल हे काहीच सांगू शकत नाही. जसा जड भरत राजा, विचार करा तुम्ही, संपूर्ण राज्याचा त्याग केला त्याने. आणि गंडकी नदीच्या तीरावर जाऊन त्यांनी काय केलं, झोपडी बांधली. आणि त्या झोपडीमध्ये नामस्मरण केलं. आंघोळीला गेले असताना त्याला वाघाची डरकाली आली आणि तिथे हरिण होती. ती गर्भीण होती. आणि तिने काय केला, आवाज ऐकल्यावर पाण्यामध्ये उडी मारली आणि त्या पाडसाला तिने जन्म दिला. आणि मग त्या राजाने तो पाडस आणला घरी. मग त्याची साफसफाई, त्याला दूध पाजणं, त्याला चारा घालणं, याच्यामध्ये तो रमून गेला. आणि काय केला, जी काय आत्तापर्यंत त्याने केलेली उपासना होती ती सर्व उपासना फुकट गेली. सर्व त्याचं जे काय त्याने भजन केलं होतं ते सगळं अंतकाली त्याला उपयोगाला आलं नाही. कारण नुसत्या त्याने काय केलं, त्या हरणीच्या पाडसावर जीव लावलं. मरताना त्याने काय केलं, या हरणीच्या पाडसाचं कसं व्हायचं, हरणीच्या पाडसाचं कसं व्हायचं, असा ध्यान करत करत त्याने जीव ठेवला. आणि तो कुठे गेला, हरणाच्या जन्माला झाला. मृगाचे निस्मरणे निमाला, तो मृगाची जन्म पावला. तो कृष्ण स्मरणे निमाला, तो कृष्णची झाला देहांती. भागवतामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये नाथ बाबा सांगतात, मृगाचे निस्मरणे निमाला म्हणजे हरणाची आठवण करता करता त्याने देह ठेवला. तो मृगाच्या जन्माला झाला गेला. जो कृष्ण स्मरणे निमाला, तो कृष्णाची झाला देहांती. म्हणून भगवंताचं, कृष्णाचं अखंड स्मरण करा. मग तो काय होईल, तो देव होईल. तो कृष्ण स्मरणे निमाला, तो कृष्णाची झाला देहांती. म्हणजे देहाच्या अंतकाली आपला अंतकरण कृष्णमय व्हायला पाहिजे. जो कृष्णाची होई आपण, तो कृष्णाची होई आपल्या अंतकरण, संकल्पाची अंगण, ओलंगती सिद्धी. याच अध्यायामध्ये सांगितलंय. जो कृष्णाची होई आपण, तो कृष्णाचं होई आपलं अंतकरण. आपलं अंतकरण कृष्णमय होण्यासाठी कृष्णासारखं व्हावं लागेल, देवासारखं व्हावं लागेल. आपण देवच आहोत. मग संकल्पाच्या अंगणी ओळंगती सिद्धी. मग तुम्हाला कुठे जायची गरज नाही. रिद्धी सिद्धी तुमच्या पायावर आडव्या येतील. तुम्हाला सांगतील आम्हाला घ्या, आम्हाला घ्या.
पण कृष्णच होई आपण, तो कृष्णच होई. आपले अंतःकरण कृष्णमय व्हायला पाहिजे. अखंड ते आपल्याला दिलेलं नाम आहे, त्या नामाचा अखंड अंतःकरणामध्ये जप व्हायला पाहिजे, भाव व्हायला पाहिजे. त्यातून आपल्याला वैराग्य, विवेक, त्याग म्हणले की नाही, सांगतात की नाही, वैराग्य विवेक वैराग्य दोन्ही प्रवेशल्या हृदयभोवनी, विषय वासना निरसोनी जीव सोहमपणे वरती. बघा स्पष्ट लिहिलंय, नाथबाबा सांगतात, विषय वासना निरसोनी जीव सोहमपणे वरते. विषय वासना पळून जातात, बाजूला होतात. विवेक वैराग्य दोन्ही, विवेक आणि वैराग्य आपल्याला काय करतात, भगवंतापर्यंत पोहोचवतात. आपण नुसतं नामस्मरण केलं पण आपल्या पिंडामध्ये विवेक पण जागृत व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला शास्त्र वाचायला पाहिजे, वैराग्य आपल्याला यायला पाहिजे. विवेक वैराग्य दोन्ही प्रवेशल्या हृदयभवनी, आपल्या हृदयरूपी भावनामध्ये विवेक आणि वैराग्य निर्माण व्हायला पाहिजे. विषय वासना निरसोनी, विवेक वैराग्याला की विषय वासना निघून जातात, जीव सोहमपणे वरती. बघा ते आपल्या नामामध्ये जीव सातत्याने काय करत असतो, भजन करत असतो. एरवी देहांती थोर विषम, या मार्गाचे आहे संभ्रम, जन्म्या बसल्याचे हन, काम जाईल वाया. म्हणून काय सांगितलं आहे की बघ बाबा अर्जुना, अंत समयी या मार्गाची प्राप्ती होण्यासाठी मोठी भीतीच आहे. म्हणून काय कर, हा काल जर प्राप्त नाही बरं का, जर आपल्याला अर्चिरायोग आपल्याला साध्य करता आला नाही तर जन्ममरण केलेल्या अभ्यास व्यर्थ जाईल. अरे अर्जुना, आत्तापर्यंत केलेले सगळे बरं का श्रम तुझे वाया जातील. आपल्याला सांगितले बरं का, अर्जुन म्हणजे आपल्याला सांगितले. जरी अर्चिना मार्ग चुकलिया, अवसटे धूम्रपांते पडलिया, तरी संसार पांती जुंतलिया, भवतची असावे. मग काय सांगतात, अर्चिना मार्ग चुकला आणि तो योगी अकस्मात धूम्र मार्गात जर गेला तर जन्ममरणाच्या फेऱ्यात गुंतून फिरत राहावे लागेल. 100% बरं का, 100% फिरत राहावं लागेल. अर्चिना मार्ग चुकला तर आपोआपच आपण धूम्र मार्गामध्ये जातो आणि धूम्र मार्गामध्ये गेल्यानंतर 100% जन्ममरणाच्या फेऱ्यात लटकावं लागेल. म्हणून अर्चिरा मार्ग काय ते पण समजून घ्या आणि धूम्र मार्ग ते पण समजून घ्या. मागे मी तुम्हाला ह्याचं विशद तुम्हाला विवरण दिलेलं आहे, त्याचं एकदा तुम्ही वाचन करा. हे सायास देखोनी मोठे, आता कैसेनी पा एक वेळ फिटे, म्हणून योग मार्ग गोमटे शोधिले तुम्ही. भगवंत सांगतो अर्जुनाला, अशी मोठी संकटे पाहून, प्रत्येक जीवावर मोठी मोठी संकटे येतात, ती एकदा कशाने दूर होतील. मनुष्य विचार करतो, अरे बाबा ही संकटे कशाने दूर होतील. म्हणून दोन्ही योगमार्गाचे चांगले स्पष्टीकरण केले. म्हणून भगवंत सांगतो अर्जुनाला की दोन्ही मार्गाचं तुम्हाला दोन्ही मार्गाचं स्पष्टीकरण. प्रत्येक जीवाचा उद्धार, जड जीवाचा उद्धार कशाने होईल एवढ्याकरता मी त्याचं विवरण तुमच्यासमोर मांडलं. विवरण कशासाठी, तर तुमची आमची सोडवणूक करण्यासाठी. आपले आपण करा सोडवणं, संसार बंधन सांडा वेगी. संसारामध्ये बंधन आहेत, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या चिंतनी. तुकोबारा सांगतात की नाही, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या चिंतनी मुक्त झालो सांगतात. म्हणजे भगवंताच्या नामस्मरणातून आपल्याला मुक्ती आहे. आणि ते नामस्मरण सातत्याने आपल्या अंतःकरणामध्ये कसं राहील, टिकून राहिलं पाहिजे बरं का. एक पल पण आपण इकडे तिकडं नामस्मरणाशिवाय राहू नये. आणि नामस्मरण आपल्या मुखातून गेलं, आपल्या अंतःकरणातून नामस्मरण गेलं तर विषयांना सांगावं लागत नाही, त्यांना निरोप पाठवावा लागत नाही. ते टपलेलेच आहेत, लगेच आपल्या काय करतात, आपल्यावर झडप घालतात. आणि आयनाच्या बहिणाने 84ला घेतल्याशिवाय राहीना हो, 84ला घेऊन जातात आपल्याला. एवढे तोडीचे आहेत ते विषय. पण आपल्याला ते घाबरतात कशाला,
तर भगवंताच्या नामाला घाबरतात. आणि तो नाम आपल्या हातात आला तर आपल्याला कसलीच चिंता नाही बरं का. ते नाम आपल्या हातात यायला पाहिजे. अशी मोठी संकटे पाहून ती एकदा कशाने दूर होतील व दोन्ही योग मार्गाचे चांगले स्पष्टीकरण केले. भगवंत सांगतो दोन्ही मार्गाचं स्पष्टीकरण मी तुम्हाला करून दाखवलं आहे. आता तुम्ही याचा अभ्यास करा आणि त्याच्यावर विचार करा, चिंतन करा. विचाररूपी सागरामध्ये जा, डुबक्या मारा, विचार करा. काय सांगितलंय की जन्मामध्ये सार्थका एका विचाराची होय. जन्मामध्ये सार्थकता कशाने होतो? चांगला विचार केला तर, आणि वाईट विचार केला तर सार्थकता भेटणार नाही. सार्थकता जाऊ दे, पण वाईट विचाराने आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला जन्ममरणाच्या चक्रामध्ये जावं लागेल. कारण ज्या वेळेला आपलं नामस्मरण चालू होतं त्यावेळेला आपल्याला मायेचा पूर्णपणे विसर पडतो. आणि मायेचा विसर पडणं म्हणजे भक्ती आहे. मायेचा पूर्णपणे निराश व्हायला पाहिजे. मायेचा पूर्ण विसर पडला तर आपली भक्ती चालू झाली असं समजायला हरकत नाही. आणि जोपर्यंत आपण मायेवरच आहोत तोपर्यंत आपली भक्ती कच्ची आहे. कच्चा बी कच्चा नाही गुरु का बच्चा, अशी अवस्था होतो माणसाची. तव एकी ब्रह्मत्वा जाईजे आणि एकी पुनरावृत्ती येईजे परिदैव त्याजो लाईजे देहांती जेने. आता इथे भगवंत सांगतो अर्जुनाला, एका मार्गाने योगी मोक्षाला जातो आणि एका मार्गाने मनुष्य जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतो. दोन्ही मार्ग सांगितले. एका मार्गात तुम्ही गेला अर्चना मार्गामध्ये तर तुम्हाला मोक्ष आहे. आणि तुम्ही मोक्ष जर तुमचा अर्चना मार्ग चुकला तर तुम्ही धूम्र मार्गात जाल आणि तिथे जन्म मरण्याच्या फेऱ्यात प्रत्येकाला लटकावं लागेल. म्हणून करा काय ते आता करा. आलिया घडी आपली साधा, आलिया घडी आपली साधा. आपली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडा वेगी. संसार बंधन आहे आपल्याला. संसार म्हणजे या बंधनातून आपल्याला बाहेर निघायचं असेल तर सगळ्या संतांनी जे काय आपले लिहिले आपल्यासाठी, त्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संतांनी जे काय आपल्याला शास्त्र लिहिले आहे ते शास्त्र आपल्याला गुरुमुखातूनच ऐकलं पाहिजे. की जो गुरु आपल्याला जीवशिवाचं ऐके करून देतो अशाच गुरुच्या मुखातून हे शास्त्र ऐकलं पाहिजे. नामधारिक जो असेल नामधारक, त्या नामधारकाकडूनच तुम्ही हे सगळं ज्ञान घ्यायला पाहिजे. जो अनामी आहे तो आपल्याला बाजूला घेऊन जाईल. तो आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवणार नाही. कारण जर पोटातच नसेल तर ओठात कसं येईल? आऱ्यात नाही तर पोह्यात कसं येईल? आणि लोक वाट बघतात आता पोह्यात येईल आता. अरे पण आऱ्यातच नाही तर, पोटातच नाही तर ओठात कसं येईल? म्हणजे नामस्मरण पोटात व्हायला पाहिजे. म्हणजे कुठे? नाभीच्या ठिकाणी व्हायला पाहिजे. परावाणी, तुमची परावाणी जी आहे त्या परावाणीतून आपल्याला त्या परब्रह्माची अनुभूती यावं लागेल. परेहुनी आरते आणि पश्चिंती खालते, तेथून स्वराचे जन्मस्थान उठे. एकांती उगेच वैसावे, त्याने समजून घ्यावे. अखंड ध्यावे सांडावे प्रभंजनाशी, ऐशा जपा सकळांशी, परंतु कळे जाणत्याशी, सहज सांडून सायाशी पडूच नये. संत रामदास सांगतात. सहज आहे, सहज देवा असतचे असे, सायाशी देव तुटे फुटे नासे. मातीचा केला तुटला, चांदीचा केला चोरीला गेला, सोन्याचा चोरीला गेला. मग हा देव आपला जो आहे खरा देवता अंतरी चोरला असे, पण सद्गुरुविनं तो सर्व ठाई न दिसे. पण सद्गुरूला शरण जायला पाहिजे. असो दयाशी मोक्ष व्हावा, त्याने सद्गुरू करावा, सद्गुरूने मोक्ष पावावा, हे कल्पांतीनं घडे. पण गुरु आपल्याला कसा असला पाहिजे? गुरु आपल्याला आपल्याच आत्मतत्वाशी एकरूप करून देणारा गुरु पाहिजे. म्हणून तत्वदर्शी गुरु. काय नाव? तत्वदर्शी. तत्वाचं दर्शन आपल्याला व्हायला पाहिजे. आपल्याच अंतरात्म्याचं आपलं दर्शन व्हायला पाहिजे. तरच आपल्याला इथून सुटका आहे, अन्यथा आपल्याला सुटका मिळणार नाही. म्हणून आता शेवटची ओवी आहे. एका मार्गात योगी मोक्षाला जातो आणि दुसऱ्या मार्गाने गेला तर तो जन्म मरणाच्या चक्रामध्ये पडतो. उपजयते
नाशे, उपजे आणि नाशे, हे मायावशी दिसे, एरवी तत्वता वस्तू जे असते ते अविनाशी. ज्ञानोबा सांगतात दुसऱ्या अध्यायामध्ये, उपजे आणि नाशे ते मायावशी दिसे. म्हणजे जो जन्माला आलेला आहे, जी माया आपल्याला जन्माला घेऊन आलेली प्रत्येकाला, ती माया जाणार एक दिवशी, पण ते मायावशे दिसे म्हणजे ह्या देहातून दुसऱ्या देहामध्ये आत्मा निघून जातो, एक देह सोडतो. आणि जशी ह्या मनुष्य देहाकडे जशी वासना असेल तशी वासनेपोटी जन्म घ्यावा लागतो, दुसऱ्या देहामध्ये जन्माला यावं लागेल. पण एरवी तत्वता वस्तू जे असते ते अविनाशी. परंतु भगवंत सांगतो एरवी तत्वता वस्तू जे असे, वस्तू कसे तत्वरूपाने चैतन्य रूपाने आहे, तत्वता वस्तू जे असे ते अविनाशी. म्हणजे वस्तू म्हणजे आत्मा, जो आत्मा आहे तो कसा आहे अविनाशी. आणि तेच आपण ह्या 8व्या अध्यायामध्ये शिकतो बरं का. अक्षर ब्रह्म निर्देश, ब्रह्माक्षर निर्देश योग, की ज्या ब्रह्माचा कधीच नाश होत नाही ते ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म आपल्याजवळच आहे, आपणच आहोत. आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याचा नाश कधीच होत नाही. म्हणून सोल नेवर डाय, आत्मा कधीही मरत नाही. इट इज व्हेरी एन्शंट, तो खूप पुरातन आहे. इट्स एव्हरीवेअर म्हणजे तो सगळीकडे भरलेला आहे. हो, किती सोपी शिकवण आपल्याला दिलेली आहे. पण संतांनी आपल्याला सोपेवर मामा सांगितले. संती झालेली सेवा